डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। ये मेरी वैद्य की जगह है। एवढ्याच कारणावरून अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला, पावसाच्या आडोशातून सुरू झाला वाद, स्टिक रॉडचा वार आणि इसको पिस्तूल से ठोक दोची धमकी। अहिल्यानगर मधील चांदबिबी महाल येथे पावसापासून बचाव करण्यासाठी हॉटेलच्या आडोशाला थांबलेल्या तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणात रक्तरंजित हल्ल्यात झाले। ये मेरी वैद्य की जगह है असे म्हणत सुरू झालेल्या वादानंतर एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर स्टिक रॉडने वार करण्यात आला। त्यानंतर 7 ते 8 अज्ञातांनी सोबत असलेल्या इतर अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत इसको पिस्तूल से ठोक दो अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार 28 जून रोजी वस्तात प्रियश करपे हे कुस्तीचे मल्ल प्रज्वल पालवे, तेजस रणजित पालवे, संतोष पालवे, मल्हारी शिंदे, शैलेश डहाणे यांच्या सोबत चांदबिबी महाल येथून व्यायाम करून परतत होते। व्यायाम करून थकले असल्याने आणि त्याच वेळी पाऊस सुरू झाल्याने ते तेथे जवळच असलेल्या हॉटेलच्या आडोशाला थांबले। त्यावेळी हॉटेलमध्ये 7 ते 8 युवक आणि 2 मुली उपस्थित होत्या। त्यातील एक मुलगी चहा आणण्यासाठी गेल्याने तिची जागा रिकामी होती। तेवढ्यात प्रज्वल पालवे त्या रिकाम्या जागेवर जाऊन बसला। त्याचवेळी एका अज्ञात युवकाने संतप्त होत ये मेरी वहिनी की जगह है असे म्हणत प्रज्वलला उठण्यास सांगितले। त्यावर प्रज्वल पालवे कोणताही वाद न घालता बसवा तुमच्या वहिनीला असे म्हणत तात्काळ त्या जागेवरून उठला। मात्र प्रज्वल उठताच आरोपीने कमरेला लावलेला मेटलचा स्टिक रॉड काढून त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला। त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या 7 ते 8 अज्ञात युवकांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलांना लाथाबुक्क्यांनी आणि स्टिक रॉडने बेदम मारहाण केली। मारहाण सुरू असतानाच एका अज्ञात आरोपीने इसको पिस्तूल से ठोक दो अशी धमकी दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलाय। या हल्ल्यात प्रज्वल पालवे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रियश करपे यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 7 ते 8 अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। दरम्यान सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे। दरम्यान चांदबिबी महाल परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। माझे नाव प्रियश संतोष करपे। नेटकीच काल 28/6/2026 रोजी घडलेली घटना चांदबिबी महाल येथे प्रज्वल रणजित पालवे याच्यावर भयंकर असा वार झालेला आहे। तो म्हणजे इयत्ता 6वी मध्ये मुलगा शिकणार आहे। आमच्या तालमीत शिकतो, मी त्याचा कोच आहे। आम्ही प्रत्येक रविवारी महालावर येत असतो। लॉंग रूट असतो आमचा रनिंगचा। आमची रनिंग झाली, आम्ही ज्यावेळी खाली आलो पाऊस चालू झाला। पावसाच्या आडोशामुळे थांबलो। त्या हॉटेलवर थांबल्याच्या नंतर तिथं 7-8 मुलं व त्यांसोबत 2 मुली देखील होत्या। त्या मुली त्याच्यातली एक मुलगी चहा आणायला गेली तर आमचा प्रज्वल पालवे तिच्या जागेवर बसला होता। तर तो बोलला की बोले हमारे भाभी की जागा है उधर खाली कर दे। तर प्रज्वल पालवे उठला तिथून। त्यानंतर तो उठल्याच्या नंतर तो बोलला की बसू द्या तुमच्या वहिनीला। मग तेवढंच त्यांना लागलं आणि त्याने डायरेक्ट रॉड काढला लोखंडी आणि प्रज्वलच्या डोक्यात मारला। त्याच्यानंतर मी विचारलं त्याला की अरे बाबा का मारला? तर तो बोलला की तू कोण म्हणतास? मी फोन काढला तर फोन आमचा त्यांनी हिसकून घेतला आणि फोडला। फोन फोडल्याच्या नंतर ते 7-8 जण आमच्या दोघांवर हाणायला मारायला चालू केलं। त्यांनी लाथाबुक्क्या घालायला चालू केलं। त्याच्यानंतर आम्ही तिथून पळ काढला। पळ काढल्याच्या नंतर त्याच्यातला एक जण म्हटलं की पिस्टल से ठोक दे उसको असं बोलून ते तिथून आमच्या मागं लागले। तर तिथून आम्ही पळ काढला आणि डोंगरात पळालो। ज्यावेळी प्रज्वलवर वार झाला त्यावेळी त्या 2 मुली ज्या होत्या त्या खदा हसत होत्या। म्हणजे याचा अर्थ असा असावा की काहीतरी नशापाणी केलेली असावी। त्याचबरोबर तिथं फर्स्ट टाइम अशी घटना घडलेली नाही। वारंवार त्या एरियात, त्या महालाच्या एरियात घटना घडतायत। याच्यावर डिपार्टमेंटने लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्याच्यावर तर मी तुम्हाला फोटो दिलेलाच आहे। तो फोटो बघून 307 कलम त्याच्यावर नक्की लागू करावा एवढी डिपार्टमेंटला विनंती करतो।